सुंदर रस्ता तयार झाला आणि एक एक महत्त्वाची माणसं आमच्यासमोर येत गेली तो पुरस्कार घ्यायला. आणि मी दिपावून गेलो. मला कळेच ना की अरे आपल्याला जायचं होतं, आपलं डबिंग चालू आहे, ते अर्धवट सोडून आलो आहे. आणि मी आता जवळजवळ पाऊण कार्यक्रमापर्यंत इथे थांबलो आहे आणि आता शेवटी बनावं दगड ठेवून मी निघालो. हा या कार्यक्रमाचा मोठेपणा आहे. जगामध्ये अशी अनेक खडतर माणसं आहेत जी आपल्याला दिसत नाहीत, जी आपल्याला भेटत नाहीत. आणि असेही ही मंडळी छोटी छोटी, ती आत्ता छोटी छोटी वाटत आहेत पण ती भविष्यकाळात मोठी होणार आहेत नक्कीच सगळी. तर अशी माणसं आपल्याला भेटतात. समाजाला हे पाहिजे पुढे आणणारी माणसं, असे समाजातले कार्यकर्ते ही मंडळी काम करतात ज्या पद्धतीने, ग्रेट आहे, आउटस्टँडिंग आहे. मला इतकं बरं वाटलं की ही सगळी माणसं आपल्यापेक्षा मोठीच समजतो. मी त्यांच्यापेक्षा मोठा नाही होऊ शकत, कारण हे समाजासाठीच असतात. आम्ही पण समाजाला रिझवतो, हसवतो, मनोरंजन करतो, पण हे आपलं आयुष्याची एक वेगळीच वाट चोखाळत आहेत ज्याच्यावरून शिकण्यासारखं खूप आहे. अभिनय आमचा काय तुम्हाला फार मोठं शिकवेल असं माहीत नाही, पण ही माणसं जे काम करतात त्याच्यातून शिकायला मिळतं. हे शिकलं पाहिजे. असं कार्यक्रमाला आपण स्वतः हजेरी लावली पाहिजे. इतकी हे कार्यक्रम मोठे असतात. आता त्याला गर्दी नाही आहे, पण मला असं वाटतं भविष्यामध्ये पुढे दखल घेऊन ही माणसं संस्था मोठी करतील. आणि हा जो पुरस्कार दिलेला आहे इंडिया प्राईड, हा खूप मोठा पुरस्कार होऊ शकतो. इतकी पॉवर आहे ह्याच्यामध्ये. म्हणून मी तुम्हा सगळ्या नागरिकांना, शहरातल्या, राज्यातल्या, देशातल्या खरंच मनापासून सांगू शकतो, समाजामध्ये कोपऱ्यामध्ये दडलेले जे जे चांगले चांगले गुण आहेत पुढे आणा, आपल्या मुलांना ते दाखवा. याच्यातून चांगली पिढी तयार होणार आहे. नाहीतर मग नेहमी ते राडे, दूषणं, आपसापसात भांडणं हे चालू राहील म्हणजे त्याची सवय लागेल आपल्याला, कोणीतरी लावेल येऊन. पण विचारांनी आणि अशा माणसांचे गुण पाहून आपण जर मोठे झालो तर आपण अशा वृत्तीचे माणसं समाजात राहू देणार नाही. इतके कणखर बनू म्हणून हे कार्यक्रम आपण बघितले पाहिजेत. अशा माणसांना भेटलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांच्याकडून शिकलं.